हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आपण ऐकत आहोत एक भयकथा. बंध. लेखन नारायण धारप. हरणे शास्त्री आणि प्रोफेसर कामधनी. एखाद्याला वाटलं असतं की यांची तोंड ओळख असणं सुद्धा शक्य नाही, पण त्यांची तोंड ओळखच नाही तर एकमेकांकडे जाणं येणंही होतं. ही एक विश्वास न बसण्यासारखी पण सत्य अशी गोष्ट होती. शास्त्रीबुवा आणि भैयासाहेब कामधनी यांची पहिली गाठ भैयासाहेबांच्या एका स्नेहाकडे पडली. त्या घरचे क्रियाकर्म वगैरे हरणे शास्त्री पाहत असत. दोघं सहज एकदम बाहेर पडले. दोघांची वाट एकच होती. आधी केवळ शिष्टाचार म्हणून भैयासाहेब औपचारिकपणे 2 शब्द बोलले, पण काही वेळातच त्यांचा नूर बदलला आणि त्यांना गप्पात खरोखरीच गोडी वाटल्यासारखं दिसलं. शास्त्रीबुवांना हा अनुभव नवीन नव्हता. त्यांचा सर्वश्रुत सहभावनाशील संयमी स्वभाव मी म्हणणाऱ्या लोकांवरही छाप टाकून जात असे. भैयासाहेबांची चिठ्ठी आली तेव्हाही शास्त्रीबुवांना काही आश्चर्य वाटलं नाही. श्री हरणे शास्त्री यांस आपली परत भेट घेण्याची इच्छा आहे. माझ्या घरात कोणतेही धार्मिक विधी होत नाहीत, तेव्हा तशी वेळ येणार नाही. तुमच्या मताप्रमाणे मी निधर्मी, नास्तिक, बाटगा असा आहे, तेव्हा कदाचित तुमची माझ्याकडे यायला हरकत असेल. पण तशी नसेल तर आज संध्याकाळी 5 ते 6 या दरम्यान चहाला या. 6 नंतर तुमची वाट पाहणार नाही. कळावे, आपला भैया कामधनी. अर्थात शास्त्रीबुवा चहाला गेले. कामधनींचा बंगला गावातल्या अगदी निवडक वस्तीत होता. समोरचा रस्ता ओलांडला की मोठं उद्यान होतं. आसपासचे बंगलेही खूप अंतरावर होते. त्यांनी स्वतःपुरत्या 4 खोल्या बांधून घेतलेल्या दिसत होत्या आणि चारी बाजूस सुंदर बाग बगीचा बनवला होता. भैयासाहेब वरांड्यातच त्यांची वाट पाहत उभे होते. शास्त्रीबुवा वर चढून येताच ते म्हणाले, आलात? मला शेवटपर्यंत खात्री नव्हती. त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत शास्त्रीबुवा म्हणाले, का बरं, मला इथे यायला काही हरकत आहे? तुमच्यासारखे सगळेच उदार मताचे नसतात. हसत हसत भैयासाहेब म्हणाले, चला आत चला, मी सांगून येतोच आत. पण हरणे शास्त्रींना जरा वेळाने समजलं की हे आत म्हणजे फक्त गड्याला सांगणं होतं. भैयासाहेब एकटेच्या एकटे राहत होते. त्यांचा एक माळी आणि एक सर्व कामांचा माणूस सोडून घरात दुसरं कोणीही नव्हतं. चहा वगैरे झाल्यावर भैयासाहेबांनी चिरूट काढला आणि विचारलं, तुमची काही हरकत नाही ना? खिशातील तंबाखूची डबी दाखवीत शास्त्रीबुवांनी हसत हसत मान हलवली आणि दोघे जण आरामशीर खुर्च्यांवर बसले. भैयासाहेब, माफ करा मी विचारतो त्याबद्दल, पण मला तुम्ही एवढं आवर्जून कशासाठी बोलावलंत? त्याच्या कारणात खोलवर शिरायची आवश्यकता आहे का? नाही, अर्थात नाही. आपण असं म्हणूया की मला तुमचा सहवास आवडतो. शास्त्रीबुवा किलकिल्या डोळ्यांनी हसत म्हणाले, ठीक आहे, तसं म्हणूया. पार्क जवळील त्या टुमदार घराला शास्त्रीबुवांनी अनेक भेटी दिल्या. त्यातली ही केवळ पहिली होती. दोघांच्याही मित्रवर्तुळात या आश्चर्यकारक आणि बाह्यतः अनैसर्गिक अशा युतीसंबंधी चर्चा झाल्याखेरीज राहिली नाही. कधी कधी तर ते दोघं संध्याकाळी पार्कमध्येही येत. त्यावेळी तर त्यांच्यातला विरोध अगदी उघड दिसे. किंचित स्थूल शरीराचे, मध्यम उंचीचे, बिन केसांचे आणि गौरकांतीचे हरणे शास्त्री आणि धिप्पाड, कृष्णवर्णी, तरतरीत पण कठीण चेहऱ्याचे प्रोफेसर कामधनी. त्यांच्यातला मोकळेपणा वाढला. शास्त्रीबुवांनी एकदा धीटपणे मनातला प्रश्नही भैयासाहेबांना विचारला, भैयासाहेब, तुम्ही विवाह केलेला नाही, हो ना? नाही. त्याचं कारण विचारलं तर तुम्हाला राग येईल? मला त्याची कधी जरुरीच वाटली नाही. कशासाठी करायचा? मनुष्य कधी कधी एकटा, फार एकटा राहू शकतो. मी नाही, मला माझं काम आहे. ही गोष्ट खरी होती. भैयासाहेबांचं नाव सर्व शास्त्र जगतात प्रसिद्ध होतं. त्यांच्या अनेक शोधांचा मानवजातीला फायदा होत होता.
शास्त्री बुवा, मी तुम्हालाही तेच विचारू शकतो. मी तरुणपणी काही कारणासाठी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे. पण त्याने माझं कुटुंब मर्यादित न होता सर्व विश्व सामावण्या इतकं विशाल झालंय. सर्वत्र माझ्या माता, भगिनी, पुत्र, कन्या आहेत. इतर कोणाच्याही तोंडचे हे शब्द भैयासाहेबांनी आपल्या धारदार बुद्धीने खंडित केले असते. पण हरणे शास्त्रींच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती. भैयासाहेब म्हणाले, मी विवाह न केल्याने समाजाचं काही नुकसान झालंय का? ते सत्य तेच प्रामाणिकपणे बोलत होते. नाही, पण तुम्ही समाजाच्या आणखी जवळ आला असता तर तुमचं कार्य अधिक प्रभावी झालं असतं. शिवाय कधी कधी माणसांवर अशी वेळ येते की त्यावेळी जीवाभावाच्या सहकार्याची आवश्यकता जाणवते. हा, भैयासाहेब उपहासाने म्हणाले. अशा कपोलकल्पित प्रसंगांच्या सोयीसाठी जीवामागे कायमची ब्याद लावून घ्यायची, दुसऱ्या कोणाची तरी कायमची बांधिलकी स्वीकारायची. माफ करा, मला ते नको. तुम्हाला तशी जरूर लागणार नाही असं तुम्ही ठामपणे म्हणता. त्यांच्या कपबशा थाळ्या नेण्यासाठी हलक्या पावलांनी शंकर खोलीत आला आणि तसाच सामान उचलून आवाज न करता खोली बाहेर गेला. हा शंकर माझ्याकडे गेली 6 वर्ष आहे. दिवसातून जरुरीच्या शब्दाखेरीज मला त्याच्याशी बोलायची वेळ येत नाही. मला काय हवं काय नको याची त्याला पूर्ण कल्पना आहे आणि घरातलं सर्व अगदी यंत्राप्रमाणे सुरळीत चालू असतं. मला त्यातच खरं समाधान आहे. शास्त्री बुवा संध्याकाळी बाहेर पडले तेव्हा मनाशी विचार करीत होते, इतकी स्वयंपूर्णता चांगली होती का? माणूस पृथ्वीवर कशासाठी येतो? काही देण्यासाठी, काही घेण्यासाठी येत असतो ना. त्या दिवशी हरणेशास्त्री सकाळीच बाहेर पडले ते देवळातलं प्रवचन, मग एक ठिकाणचा सत्यनारायण आणि दुसरीकडे भोजन असा कार्यक्रम उरकून दुपारी 3ला परत आले. तेव्हा त्यांना कळलं की सकाळीच ती चिठ्ठी त्यांच्याकडे येऊन पडली होती. चिठ्ठी भैयासाहेबांची होती. शास्त्री बुवा, आज तुमची गाठ घेण्याची इच्छा आहे. संध्याकाळी वाट पाहत आहे. भैया कामधनी. बाहेरच्या उन्हामुळे आलेला घाम पुसत शास्त्रीबुवांनी पाण्याचे 2 घोट घेतले आणि तंबाखूचा बार भरून दिवसाची वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली. नकळत त्यांचा डोळा लागला. जाग आली तेव्हा 5:30 वाजले होते. भैयासाहेबांच्या चिठ्ठीची त्यांना एकदम आठवण झाली आणि सर्व आवरून त्यांनी घाईघाईने बाहेरची वाट धरली. तरीही ते पार्कजवळ पोहोचले तेव्हा 6 वाजून गेले होते. दार शंकरने उघडलं. शास्त्रीबुवा काही बोलायच्या आतच तो म्हणाला, साहेब तुमची वाट पाहतायत, या. तो त्यांना आणखी मागच्या खोलीत घेऊन गेला. आजवर येथे त्यांचा प्रवेश झाला नव्हता. ती भैयासाहेबांची अभ्यासाची आणि कामाची खोली होती. खूप मोठं टेबल, पुस्तक, कागदपत्र, संदर्भ ग्रंथ यांनी भरलेलं होतं. भिंतीला तिन्ही बाजूनी पुस्तकांची कपाटं होती. 4थ्या बाजूच्या खिडक्या पार्कच्या बाजूला होत्या आणि त्यातून आता संध्याकाळचा थंड वारा खोलीत खेळत होता. भैयासाहेब एका आराम खुर्चीत बसले होते आणि त्यांची नजर आत येणाऱ्या शास्त्रीबुवांवर खिळली होती. शास्त्रीबुवांना ती नेहमीपेक्षा जास्त तीक्ष्ण, प्रश्नार्थक अशी वाटली. भैयासाहेबांच्या समोरच्या खुर्चीवर ते बसले आणि मग सहजच त्यांचं लक्ष आणखी एका गोष्टीकडे गेलं. हिरव्या कापडाखाली झाकलेला तो एक पोपटाचा पिंजरा होता. पोपट आणि भैयासाहेबांच्या घरात? शंकर खोली बाहेर जाताच शास्त्रीबुवा म्हणाले, का हो भैयासाहेब, आज खास बोलावलं ते? भैयासाहेब एकदम काही बोलले नाहीत. पोपटाच्या पिंजऱ्याकडे वारंवार वळणारी शास्त्रीबुवांची नजर त्यांच्या ध्यानात आली. ते किंचित हसून म्हणाले, तुम्हाला पोपटाचं एवढं आश्चर्य वाटतं? तुम्ही पोपट पाळला आहे याचं आश्चर्य वाटतं का? सर्वसाधारणपणे भावनाप्रधान लोक, दुसऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारे लोक पोपट, मैना, साळुंकी असे प्राणी पाळतात. छान सांगितलं ते. मी तो पाळलेला नाही. मागे एकदा मी प्राण्याच्या अनुकरण प्रियतेचा अभ्यास केला होता. त्यावेळी त्याला आणला होता. गेली 4 वर्ष त्याला काढायचा असं म्हणतोय. शास्त्रीबुवा काहीच बोलले नाहीत. त्यांना एक गोष्ट उघड दिसत होती.
भैयासाहेब आज नेहमीच्या रंगात नाहीत. त्यांचं मन विचलित झालेलं आहे. भैयासाहेब बोलण्याची ते शांतपणे वाट पाहत राहिले. घसा साफ करत भैयासाहेब म्हणाले, शास्त्री बुवा, 2 दिवसांपूर्वी मला एक विचित्र अनुभव आला. भैयासाहेबांची मान खाली होती. अंगठ्याने ते पाईपमध्ये तंबाखू भरत होते. मान वर न करताच ते पुढे म्हणाले, रात्री 9:30-10ची वेळ होती. 7 वाजल्यापासून मी बरंच काम केलं होतं. मनाचा शीण घालवण्यासाठी मी पुस्तकं बाजूला ठेवली आणि या खिडकीपाशी उभा राहिलो. सर्वत्र शांतता पसरली होती. समोरचा पार्कही पूर्ण रिकामा झाला होता. रात्रीची शांतता हळूहळू माझ्याही मनात पसरू लागली. माझं लक्ष परत समोरच्या पार्ककडे गेलं. तो पहा, तो दिव्याचा खांब आहे, त्याच्या खाली तो बाक आहे ना, त्या बाकावर मला कोणीतरी बसल्यासारखं दिसलं. बाकाच्या पाठीवर हात टाकून त्यावर डोकं टेकल्यासारखं दिसत होतं. माझी नजर इकडे तिकडे फिरत होती, पण परत बाकावरच्या त्या निश्चल आकृतीकडे ओढली जात होती. त्या एकाकी बसलेल्या व्यक्तीबद्दल मला एवढं कुतूहल का वाटावं ते काही मला सांगता येत नाही. मला आजवर कोणाबद्दलही प्रेम, आकर्षण असं वाटलेलं नाही. तेव्हा या भावनेस मी नाव देऊ शकत नाही. पण आमच्या दोघांच्यात काहीतरी एक खास नातं उत्पन्न झालं होतं. हे खास मला खिडकीतून नीट दिसेना म्हणून मी बाहेरच्या दारापाशी गेलो. केवढा मूर्खपणा! तरीही काम झालं नाही. तो आकार तितकाच अस्पष्ट राहिला. मी तिथे जाऊन प्रत्यक्षच पाहण्याचं ठरवलं आणि बंगल्याचं दार तसंच उघडं ठेवून रस्त्यावर आलो. काही वाहन येतंय का हे पाहण्यासाठी मी माझी दृष्टी समोरच्या त्या व्यक्तीवरून क्षणभर काढली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाहिलं. रस्ता रिकामा होता. मी झटपट रस्ता ओलांडला, बागेच्या कंपाऊंडपाशी पोचलो. मग परत त्या बाकाकडे पाहिलं तर तो बाग रिकामा होता. मला एक प्रकारची विलक्षण निराशा वाटली. नकळत माझ्या मनात इतका वेळ ते कोण आहे, तिथे काय करीत आहे, ते काय विचार करीत असेल यावरच विचार चालला असला पाहिजे. गेलो तसाच मी परत बंगल्याकडे आलो. जेमतेम 3-4 मिनिटच मी बाहेर राहिलो असेल, पण तेवढ्या वेळात माझी आणि त्या व्यक्तीची चुकामुक झाली होती. दोन्ही बाजूंचा रस्ता रिकामा होता. एवढ्यात कोणीही पार्कमधून बाहेर पडलं असतं तर ते मला दिसलंच असतं. मी परत आत आलो आणि माझ्या मागे फाटक लावून घेतलं. व्हरांड्यात आलो आणि मग खोलीत आलो आणि हरणे शास्त्री, त्या पावलाबरोबर मला एकदम एक विचित्र भावना जाणवली. कोणीतरी घरात आलं आहे. ती इतकी तीव्र होती की मी लगोलग सगळ्या खोल्या पाहिल्या. शंकरचीही खोली पाहिली. त्याला मी असा एकाएकी आलेला पाहून आश्चर्य वाटलं असेल, पण घरात कोणी नव्हतं. कोणीतरी तुमच्या गैरहजेरीत येऊन गेलं होतं का? शास्त्री बुवा म्हणाले. भैयासाहेब आपले कठीण डोळे शास्त्री बुवांवर रोखून सावकाश म्हणाले, येऊन गेलं नव्हतं, आलं होतं आणि घरातच होतं. काय? सावरून बसत हरणेशास्त्री एकदम म्हणाले, तोच तर विचित्रपणा आहे. माझी मनोमन खात्री पटली होती की घरात आणखी कोणीतरी आहे, आणखी काहीतरी आहे. त्यांचा हा प्रयोग न आवडून शास्त्रीबुवा परत मध्येच म्हणाले, काहीतरी? होय, मी त्याला नाव देऊ शकत नाही, पण येथे काहीतरी आहे. येथे? आता? आपल्या बरोबर? या खोलीत? होय, भैयासाहेब थंडपणे म्हणाले. पण तुम्हाला काहीही दिसलं नाही ना? दिसत नाही ना? कल्पना चमत्कारिक वाटते नाही का? पण माझा स्वभाव असा आहे की सत्य, मग ते किती का विचित्र असे ना, पूर्णपणे स्वीकारायचं. पण कोणीतरी आहे हे तुम्हाला कळतं कसं? माझी खात्री पटते एवढं मी सांगू शकतो. गेले 2 दिवस मी हा अनुभव घेत आहे. कोणाचं तरी माझ्यावर लक्ष आहे असं वाटतं. त्यात दुष्ट हेतू नाही, मला इजा करण्याचा हेतू नाही. उलट उलट तिथे माझ्याबद्दल ओढ असावी अशी मला शंका येऊ लागली आहे. भैयासाहेब, तुम्हाला त्यामुळे अस्वस्थ असं नाही वाटलं का? नाही बुवा, मात्र कुतूहल वाटतंय एवढी गोष्ट खरी.
ठीक आहे, ते असू द्या. मला एक सांगा हरणे शास्त्री, तुम्हाला असं वाटतं का की मी दुसऱ्यांना आकर्षक दिसतो? माझ्यावर कोणी भाळून जाईल? दुसरं म्हणजे कोण? स्त्रिया? मुलं? तसं काही नक्की सांगता येत नाही. भैयासाहेब, जरा विचार केला तर मला वाटतं की अशा स्वप्नाळू भाबड्या स्वभावाच्या काही स्त्रिया असतात की ज्यांना प्रसिद्ध पुरुषांकडे ओढा असतो. आणखी विशेष चर्चा न करता शास्त्रीबुवांनी प्रोफेसरांचा निरोप घेतला. पण रस्त्याने चालताना हरणे शास्त्री विचारात दंग झाले होते. पुढचे 2-3 दिवस हरणे शास्त्रींना भैयासाहेबांकडे जायला वेळच मिळाला नाही. पण त्यांचा विचार मात्र शास्त्रीबुवांच्या मनात दिवसातून 100दा तरी येऊन गेला. शेवटी एका संध्याकाळी वेळात वेळ काढून ते कामधनींच्या बंगल्यावर गेलेच. शंकरने दार उघडलं आणि त्यांना आत यायची खूण केली. आतल्या खोलीत जाताच शास्त्रीबुवांचं लक्ष भैयासाहेबांकडे गेलं. त्यांचा चेहरा पूर्वीपेक्षा जास्त उभट कठोर वाटत होता. भैयासाहेब म्हणाले, या या हरणे शास्त्री, मी तुमची 1-2 दिवस वाटच पाहत आहे. काय म्हणते तुमची प्रकृती भैयासाहेब? एकंदर हाल हवाल काय? त्या प्रकाराची ना? प्रकरण वाढतंय. प्रगती म्हणा किंवा अधोगती म्हणा, कोणत्या तरी सानिध्याची माझी भावना अधिकाधिक दृढ होत चालली आहे. घरात आणखी कोणीतरी आहे आणि त्याची माझ्यावर आणि माझ्या एकट्यावरच सारखी नजर असते, ही माझी पुरेपूर खात्री पटली आहे. भैयासाहेब, तुम्हाला एक विचारू का? आ? गेले काही दिवस तुम्ही बरंच काम केलत का? हा वाजवीपेक्षा जास्त कामाचा ताण असेल? माझ्याही मनात ती शंका आली हरणे शास्त्री. पण मी लगोलग माझी वैद्यकीय तपासणीही करून घेतली. पण माझ्या प्रकृतीत काहीही बिघाड झालेला नाही. पण मला वाटतं की तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे. तुम्हाला असं सुचवायचंय का की मला बुद्धिभ्रंश झालाय? तसंच काही मी म्हणणार नाही, पण थकलेला मेंदू केव्हा केव्हा माणसाचा विश्वासघात करतो. मला हे पटत नाही, पण तुमच्या सूचनेमधील शक्यताही मी मान्य करतो. शंकेला जागा नको. किती दिवस सुचवता? 8? 15? तुम्हाला बरं वाटलं की परत या म्हणजे झालं. एवढं बोलणं होईपर्यंत भैयासाहेबांची नजर 10दा तरी त्यांच्या समोरच असलेल्या पोपटाच्या पिंजऱ्याकडे गेली होती. करड्या रंगाचा तो पक्षी मान एकीकडे वळवून त्यांचं संभाषण एकाग्रतेने ऐकत होता. निदान त्याने आव तरी तसा आणला होता. मध्येच भैयासाहेब उठले आणि त्यांनी नेहमीचं हिरवं कापड जोराने पिंजऱ्यावर टाकलं. हरणे शास्त्री म्हणाले, भैयासाहेब, तुम्हाला पोपटांची जर आवड नाही तर त्याला काढून तरी टाकायचा. विनाकारण तुम्हाला ब्यात कशाला? त्यांच्याकडे एक विचित्र नजर टाकून भैयासाहेब म्हणाले, नाही, त्याला मागेच काढून टाकला नाही याचं मला आता बरं वाटतं. या आपल्या उद्गाराचं त्यांनी जास्त स्पष्टीकरणही केलं नाही. जेव्हा हरणे शास्त्री जायला उठले तेव्हा मात्र भैयासाहेबांनी इथलं सारं काम पूर्ण करून दुसऱ्या दिवशीच माथेरानला जायचा आपला बेत त्यांना सांगितला. कामधनी माथेरानला 10 दिवस राहिले. तेथून त्यांची हरणे शास्त्रींना 2 पत्रही आली. त्यातील 1-2 वाक्य शास्त्रीबुवांच्या विशेष लक्षात राहिली. ती वाचताना त्यांनी स्वतःशीच खिन्नपणे मान हलवली. माझ्या घरात जे काही आलं आहे ते माझ्या मागेच तिकडे घरी राहिलं आहे याची मला येथे येताच खात्री पटलीये. इतका मोकळेपणा, इतकं स्वातंत्र्य मला कितीतरी दिवसात मिळालं नव्हतं. आणि पुढे शिवाजीला, माझ्या पोपटाचं नाव, शिवाजीला मागे घर राखण करण्यासाठी ठेवलंय. खात्री आहे की तो आपलं काम बरोबर करील. इतक्या तीक्ष्ण शक्तिमान बुद्धीची ती नासाडी पाहून, चाललेली घसरगुंडी पाहून हरणे शास्त्रींना नैसर्गिकपणे फार खेद वाटला. कामधनींच्या पत्राप्रमाणे ते ज्या दिवशी परत येणार होते त्याच संध्याकाळी हरणे शास्त्री त्यांच्या बंगल्यावर गेले. आजही दार शंकरनेच उघडलं आणि साहेब आतल्या खोलीत आहेत असं सांगितलं. शास्त्रीबुवा आत गेले. दारातूनच त्यांना खिडकीबाहेर पाहत असलेले विचारमग्न भैयासाहेब दिसले. भैयासाहेब, पण ते त्यांना ऐकू गेलेलं दिसलं नाही. शास्त्रीबुवा आणखी मोठ्याने म्हणाले, भैयासाहेब,
भैयासाहेब एकदम दचकून भानावर आले आणि इकडे तिकडे पाहू लागले. दारात हरणे शास्त्री दिसताच त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर एक स्मित आलं. या या शास्त्री बुवा, तुमचीच अपेक्षा करीत होतो. 10 दिवसांच्या सुटीनंतर, मोकळ्या हवेनंतर भैयासाहेबांच्या मुद्रेवर चांगला तजेला आला होता. पण त्यांचे डोळे मात्र विचारमग्नच दिसत होते. काय भैयासाहेब, काय बातमी आहे? भैयासाहेबांनी सावकाश नकारार्थी मान हलवली. शास्त्री बुवा, बाहेर गेल्याचा काहीही फायदा झाला नाही. पण भैयासाहेब, तुमच्या पत्रात तर... ते माथेरानचं झालं, पण घरात पाऊल टाकताच माझी खात्री पटली की येथे काहीही बदल झालेला नाही. ते ते त्या रात्री आलेलं अजून इथेच आहे? होय. आणि तुम्हाला कसं समजलं? मला कळल्याशिवाय कसं राहील? आल्या आल्या माझी खात्री झाली की इथे इतके दिवस कोणीतरी माझी अगदी आतुरतेने वाट पाहत होतं. मी येताच माझं हर्षाने स्वागत करायला सज्ज झालं होतं. छे! भैयासाहेब, तुम्हाला असं नाही का वाटत की हे आपल्याच मनाचे, आपल्याच कल्पनेचे खेळ आहेत? हिरव्या आवरणाखाली झाकलेल्या शिवाजीच्या पिंजऱ्याकडे एक नजर टाकून भैयासाहेब म्हणाले, शास्त्री बुवा, हे कल्पनेचे चाळे नाहीत. आणि 1-2 दिवसात मी तुमची सुद्धा तशी खात्री पटवू शकेन असं मला वाटायला लागलंय. हरणे शास्त्रींनी घाईने विषय बदलला. त्यांच्या माथेरानच्या 10 दिवसाची हकीकत विचारली. पण भैयासाहेबांचं बोलण्यात फारसं लक्ष नव्हतं असं दिसलं. 2 दिवसांनी त्यांना कामधनींची चिठ्ठी मिळाली. त्यात त्यांना संध्याकाळी जेवायचं निमंत्रण होतं. 8च्या सुमारास बोलावलं होतं. पुढे काय होणार याची हरणे शास्त्रींना कल्पना नव्हती. पण या सर्वच प्रकाराबद्दल त्यांना एक विलक्षण उत्सुकता, विस्मय वाटायला लागला होता. जेवण खाण वगैरे उरकल्यावर दोघे मागच्या खोलीत बसले. एकदम विषयाला सुरुवात करून भैयासाहेब म्हणाले, हरणे शास्त्री, 1-2 दिवसातच मी तुम्हाला पुरावा देईन असं म्हणालो होतो. आता ती वेळ आली असं मला वाटतं. शास्त्री बुवा काही न बोलता भैयासाहेबांकडे पाहत राहिले. गेल्या 2-3 भेटीत आपलं शिवाजीविषयी बोलणं झालं होतं. त्याला मी घरात कशासाठी ठेवला होता याबद्दल तुम्ही आश्चर्य व्यक्त केलं होतं. मी त्याला का ठेवला याचं कारण तुम्हाला आता सांगतो. त्याचबरोबर काही दिवस सुट्टी घेण्याची तुमची सूचना मी एकदम का मान्य केली तेही सांगतो. अनुकरण प्रियता हा पोपटांचा स्वाभाविक गुण आहे. शिवाजीमध्ये तर तो खूप प्रमाणात आहे. यासाठीच मी त्याची माझ्या प्रयोगासाठी निवड केली होती. त्याच्या समोर जे कोणी असेल त्याचे हावभाव, एवढंच नाही तर त्याचा आवाज याचीही नक्कल करण्याचा शिवाजी आटोकाट प्रयत्न करतो. आपल्या गप्पा गोष्टी झाल्यावर खूप वेळा त्याने मला अगदी तुमच्यासारखा आवाज काढून भैया भैया अशी हाक मारलेली आहे. माझ्या बोलण्याचा रोख आला का तुमच्या ध्यानात? शास्त्री बुवांना थोडीशी कल्पना आली होती आणि त्याने ते जरासे अस्वस्थ झाले होते. अजून काही न बोलता त्यांनी केवळ होकारार्थी मान हलवली. मी गावाहून परत येताच माझ्या ध्यानात आलं की इतके दिवस शिवाजी घरात एकटा नव्हता. त्याला कोणाचा तरी सहवास मिळाला होता आणि तो त्या हावभावाची नक्कल करण्याचा प्रयत्न करीत होता. शास्त्री बुवांची अस्वस्थता वाढायला लागली होती. हा काय प्रकार आहे? तुमची खात्री पटवण्यासाठीच मी शिवाजीचा उपयोग करायचं ठरवलं आहे. आता आपण दोघे पडद्याआड उभे राहू आणि मग मी त्याच्या पिंजऱ्यावरचं कापड काढून टाकीन. मग पाहूया. पण भैयासाहेब, एक सांगा, ही रात्रीची वेळ का निवडलीत? कडवट आवाजात भैयासाहेब म्हणाले, जे आता येथे आलंय ते रात्री जास्त क्रियाशील असतं. उठून त्यांनी खोलीचं दार आतून लावून घेतलं. आणखी एक मोठा दिवा लावला आणि शास्त्री बुवांना एका बाजूच्या खिडकीवरील पडद्याकडे जाण्याची खूण केली. ते स्वतः पिंजऱ्याजवळच्या एका पडद्यामागे गेले आणि मग पडद्यामागून हात काढून त्यांनी पिंजऱ्यावरचा हिरवा कपडा हलकेच काढून घेतला. पडद्याच्या फटीतून शास्त्रीबुवा पिंजऱ्याकडे पाहत होते. अंधारात इतका वेळ शिवाजी पंखात चोच खुपसून झोपला होता. एकाएकी प्रकाश होताच तो जागा झाला. चारी बाजूला मान वाकडी करून पाहू लागला. खोलीत संपूर्ण शांतता होती.
पिंजऱ्याच्या पॉलिश केलेल्या पितळी गजांवर प्रखर प्रकाश चमकत होता. शिवाजी पुन्हा पुन्हा सगळीकडे पाहत होता. शेवटी खोलीत कोणी नाही अशी त्याची खात्री पटल्यावर त्याने परत स्वतःकडे लक्ष दिलं. एक पंख हलकेच उचलून त्याच्या खालचा भाग तो चोचीने साफ करू लागला. बराच वेळ हे झाल्यावर मग त्याने आपलं लक्ष दुसऱ्या पंखाकडे वळवलं. तेही काम बऱ्याच वेळाने पूर्ण झाल्यावर तो दांडीवरून सरकत सरकत गजांपाशी आला आणि त्यात अडकवलेला शेंग चोचीने खाली ओढण्याचा प्रयत्न करू लागला. शेंग खाली पडताच त्याला जणू त्यात काहीच स्वारस्य राहिलं नाही. पंखाने एकदा फडफड करून परत त्याने स्वतःची साफसफाई सुरू केली आणि एकाएकी हरणशास्त्रींना आपण काय करीत आहोत याची जाणीव झाली. एखाद्या लहान मुलासारखं आपण पडद्यामागे लपून एका पोपटाचे निरर्थक हावभाव पाहत आहोत. कशासाठी? भैयासाहेबांना काही भास झाले होते आणि त्याची साक्ष ते आता आपल्याला पटवणार होते. साक्ष? त्याची शक्यता तरी होती का? झाला हा वेडेपणा पुरे करण्याऐवजी आपण त्यांच्याच वेडाच्या चाळ्यात भाग घेत आहोत. आपल्या वागण्याचा विलक्षण बालिशपणा त्यांना एकदम उघड दिसू लागला. हा भयंकर प्रकार, शहाणपणाची ही थट्टा आत्ताच्या आत्ता थांबविली पाहिजे असा निश्चय करून पडदा हिसकावण्यासाठी त्याने हात पुढे केला सुद्धा, पण तो हात अर्ध्या वाटेवरच थांबला. शिवाजीच्या वागण्यात एकदम बदल झाला होता. स्वतःवरचं त्याचं लक्ष उडालं होतं आणि तो एकदम सावध झाला होता. खोलीत कोणी आलं की मान एका बाजूस वळवून पाहण्याची त्याची लकब एव्हाना हरणशास्त्रींच्या चांगली परिचयाची झाली होती. त्या पवित्र्यात तो आता एकाग्रपणे बसला होता. पण खोलीत कोणीही आलं नव्हतं. शास्त्रींना कसल्याही आवाजाची, हालचालीची चाहूल लागली नव्हती. पण शिवाजीच्या वागण्यात झालेला बदलही शंके पलीकडचा होता. तो आता आपली मान सावकाश सावकाश दोन्ही बाजूस फिरवीत होता. खोलीत कशावर तरी त्याचं लक्ष होतं हे निर्विवाद होतं. दांडीवरच, पण या कडेपासून त्या कडेपर्यंत असा शिवाजी फिरू लागला. दर पावलागणिक तो स्वतःशी आपली मान मोठ्या चमत्कारिकपणे वेळावीत होता. असे 2-3दा झाल्यावर तो फडफडत खाली उतरला आणि त्याने आपलं डोकं गजाच्या अगदी जवळ आणलं आणि वाकवलं. हाही त्याचा पवित्रा हरणशास्त्रींनी पाहिला होता. भैयासाहेब पिंजऱ्याजवळ आले आणि त्यांनी बोट जवळ नेलं की शिवाजी असाच गजांपाशी येत असे. त्याच्या पंखाच्या बारीक बारीक फडफडीवरून, त्याच्या सर्व आविर्भावावरून त्याला होत असलेला उत्कट आनंद, अवर्णनीय समाधान उघड दिसत होतं. हाही प्रकार 2-4 मिनिटं चालला होता. मग परत शिवाजी दांडीवर जाऊन बसला आणि स्वतःशी मान वेळावीत काही शब्द बोलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या आवाजातून अर्थ निघत नव्हता. शास्त्री मागे सरले. खिडकीला टेकून त्यांनी डोळे मिटले आणि एकचित्ताने ऐकून त्या आवाजात काही अर्थ निघतो का हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण ते केवळ आवाज राहिले, निरर्थक उच्चारच राहिले. तरीही त्या शब्दात एक अर्धवट उद्देश होता, एक अर्धवट हेतू होता. ते उच्चार लढीवाळपणे, आसक्तीने, लगट करण्याच्या इराद्याने केल्यासारखे वाटत होते. एकाएकी हरणशास्त्रींना मागची एक आठवण झाली. वेगवेगळ्या देवळात प्रवचने चाललेली असताना त्यांचं लक्ष समोरच्याच ओळीत नेहमी दिसणाऱ्या एका मध्यमवयीन बाईकडे वेधलं गेलं होतं. त्यांनी घाई करून नजर दुसरीकडे फिरवली होती, पण दरवेळी त्यांची नजर तिच्याकडे वळताच तिच्या चेहऱ्यावर एक अर्धवटासारखं हास्य येत होतं. एकदा ती उशिरा आली होती, तरीही ती सर्वांच्या मधून पुढच्या रांगेत येऊन बसली होती. क्षणभर आपल्या बोलण्याचा ओघ थांबवून त्यांनी तिच्याकडे पाहिलं होतं. चालताना ती स्वतःशीच माना वेळावीत होती. वर त्यांच्याकडे पाहून एक सलगीचं हास्य करीत होती. कोणत्या तरी उत्सवाचा प्रसाद ते वाटत असताना ती अशीच सरकत सरकत त्यांना अगदी भेटायला आली होती. ती खरोखर पूर्ण शहाणी नाही. तिचं मनच अर्धवट आहे. त्यात तिची काही चूक नाही हे स्वतःला पटून सुद्धा हरणशास्त्री तिच्या स्पर्शाने शहारून मागे सरले होते. त्यांच्या जीवाचा तिटकाऱ्याने थरकाप झाला होता. एखादी अमंगल वस्तू सहवासात आल्यासारखं त्यांना मलिन गलिच्छ असं वाटलं होतं. विश्वबंधुत्वाच्या साऱ्या कल्पनांना या कठीण अनुभवाने विलक्षण धक्का दिला होता.
एकाएकी झालेल्या आवाजाने त्यांची विचारतंद्री भंगली. स्वतःशी रागाने पुटपुटत भैयासाहेब सरदिशी पडदा सारून पुढे आले होते व त्यांनी पिंजऱ्यावर हिरवा कपडा टाकला होता. शास्त्रीबुवाही पडदा सारून खोलीत आले आणि त्यांच्या खुर्चीवर बसले. भैयासाहेबांनी कपाळावरचा घाम पुसला आणि ते बुवांकडे वळून म्हणाले, असला प्रकार येथे चालला आहे, पटली तुमची खात्री? कसं म्हणता भैयासाहेब? शिवाजी समोर आता कोणी उभं नव्हतं? तो कोणाची तरी नक्कल करीत नव्हता? पण आपल्याला तर काहीच दिसलं नाही. माझी अशी खात्री आहे की काही वेळा आपल्यापेक्षा या पशुपक्ष्यांची ज्ञानेंद्रिये जास्त प्रभावी ठरतात. तो कोणाची तरी नक्कल करीत होता हे मी मान्य करतो, पण त्या व्यक्तीला त्याने पूर्वी पाहिलं असणं शक्य आहे. कोणाची करणार? इथे कोणी दुसरं तिसरं येतच नाही. तरी पण शंका नको, आपण शंकरलाच विचारू. त्यांनी घंटा वाजवली. आपल्या मखमली पावलांवर शंकर खोलीत आला. शंकर, मी गावाला गेलो होतो त्या सर्व मुदतीत शिवाजी येथेच होता? हो साहेब. तू स्वतः 24 तास घरात होतास का? होय साहेब. घरात दुसरं कोणीही आलं नाही ना? कोणीही आलं नव्हतं साहेब. तुझी खात्री आहे ना? त्याला हा प्रश्न आवडला नाही असं त्याच्या चेहऱ्यावरून उघड दिसलं. कोणीही आलं नव्हतं साहेब. ठीक आहे, गेलास तरी चालेल. पाहिलंत? शास्त्री बुवांकडे भैयासाहेब वळून म्हणाले. भैयासाहेब, प्रकार चमत्कारिक आहे खरा, पण त्याला दुसरं साधं असं काहीतरी स्पष्टीकरण असलं पाहिजे. ते तुम्ही शोधून काढा शास्त्री बुवा. किंचित तुटक स्वरात भैयासाहेब म्हणाले. हरणे शास्त्रींचा अविश्वास त्यांनाही आवडला नसावा. तशा गोंधळाच्या मनस्थितीतच हरणे शास्त्रींनी त्यांचा निरोप घेतला. दर 1-2 दिवसांनी हरणे शास्त्रींची भैयासाहेबांकडची चक्कर चालूच होती. प्रत्येक भेटीत त्यांना भैयासाहेब जास्त चिंताग्रस्त आणि काळजीत दिसत होते. पण आता तरी ते त्यावर काहीही उपाय सुचवू शकत नव्हते. त्या संध्याकाळी ते खोलीत आले आणि त्यांच्या लक्षात आलं की समोर टांगता असलेला शिवाजीचा पिंजरा आज दिसत नाही. त्यांची नजर पाहून भैयासाहेबच स्वतः म्हणाले, शिवाजी ना, मी कालच त्याला देऊन टाकला. आता त्याची गरज नाही. तुमची खात्री पटवण्यासाठी, खरं म्हणजे माझ्याच मनातली शंका दूर करण्यासाठी मी त्याला ठेवला होता. आता कशाचीही शंका नाही. गेल्या काही दिवसातच भैयासाहेबांच्या चेहऱ्यावर काळजीने आपलं जाळं पसरलं होतं. सहानुभूतीच्या स्वरात हरणेशास्त्री म्हणाले, भैयासाहेब, दुसऱ्या शक्यतेचा तुम्ही विचारच सोडलाय. दुसरी शक्यता? प्रकरण फार पुढे गेलंय बुवा. गेल्या 3-4 दिवसात मला त्याचा स्पर्श व्हायला लागलाय. स्पर्श? तुम्हाला? आणि काहीही न दिसता? होय, आणि तेच जास्त भयंकर वाटतं. 3-4 दिवसांपूर्वी मी संध्याकाळचा या खोलीत आलो आणि दिवा लावायला हात पुढे केला. एकदम माझ्या हाताला काहीतरी गार गार मऊ मऊ असं लागलं. मला वाटतं की मी काहीतरी ओरडलो. शंकर धावत धावत खोलीत आला. मला शॉक बसला असं काहीतरी मी सांगितलं. त्याने पुढे येऊन दिवा लावला, पण खोलीत आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. बुवांच्या चेहऱ्याकडे पाहत मान हलवीत भैयासाहेब म्हणाले, हरणे शास्त्री, तो मला भास झाला नव्हता. त्यानंतर असं 2-3दा झालंय. ते खोलीत कुठे असेल, कुठे त्याचा स्पर्श होईल हे सांगता येत नाही. मला या खोलीत पाय टाकायचीच भीती वाटायला लागली. फक्त इथेच तो स्पर्श जाणवतो, बाहेर कुठे नाही. अजून तरी प्रकार इथल्या पुरता मर्यादित आहे अशी जर खात्री असेल तर या खोलीला कुलूप लावून मी उरलेल्या 3 खोल्यातही राहायला तयार आहे. आता मनातला विचार शास्त्री बुवांनी उघडपणे बोलून दाखवला. भैयासाहेब, मनाची ही व्यग्रता कमी करण्यासाठी सर्व मानवांना एक निवाऱ्याचं, सहाय्याचं स्थान आहे. याचा तुम्हाला विसर पडलाय का? मी समजलो नाही तुमच्या बोलण्याचा अर्थ. अत्यंत करुणाशाली, सर्व जगावर प्रेमाची पाखर पसरणारा जो दयाळू ईश्वर, त्याची तुम्ही करुणा भाका, त्याला शरण जा. पूर्वीची चमक क्षणभर भैयासाहेबांच्या डोळ्यात दिसली. खुर्चीवर ताठ बसून ते म्हणाले, शास्त्री बुवा,
या निरर्थक गप्पा कशाला? शारीरिक पातळीवर जे होत आहे त्याला शारीरिक पातळीवरूनच उत्तर द्यायला हवं. मी तरी तुम्हाला ते एकच सुचवू शकतो भैयासाहेब. आणि माफ करा, मला ते पटत नाही. थोड्याशा रागानेच हरणीशास्त्रींनी कामधनींचा निरोप घेतला. पण या रागावर त्यांनी कामधनींकडे जाणं येणं बंद केलं नाही. त्यांना मदतीची, सहानुभूतीची आवश्यकता आहे हे जाणून त्यांनी दररोजची त्यांच्या घरची फेरी चालूच ठेवली. दिवसेंदिवस भैयासाहेबांच्यात बदल होत होता. त्यांच्या बोलण्यात अनिश्चितता येत होती. विचारलेल्या प्रश्नांकडे पुन्हा पुन्हा त्यांचं लक्ष वेधून घ्यावं लागत होतं. पण भैयासाहेबांनी आपला अट्टाहास सोडला नाही. शास्त्री बुवांबरोबर औदुंबर, गाणगापूर अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यायला नकार दिला. गावातल्या देवळातही पाय टाकायला ते तयार नव्हते. सर्व शक्तिमान, अतिप्रभावशाली ईश्वरी शक्तीची ही उपेक्षा पाहून शास्त्री बुवांना मनस्वी खेद होत होता. पण या गोष्टी आंतरिक इच्छेतूनच व्हाव्या लागतात. ना खुशीने, बळजबरीने करवल्या गेल्या तर त्यापासून काय फायदा होणार? त्या संध्याकाळी भैयासाहेबांनी स्वतःच दार उघडलेलं पाहून हरणीशास्त्रींना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी लगोलग विचारलं, का हो भैयासाहेब, शंकर कुठे? कपाळावर आणि चेहऱ्यावर हात फिरवीत भैयासाहेब म्हणाले, शंकर नोकरी सोडून गेला. नोकरी सोडून गेला? केव्हा आणि का? आज सकाळीच. या आत या, तुम्हाला सगळं सांगतो. एका खुर्चीत थकल्यासारखं अंग टाकीत भैयासाहेब म्हणाले, मी आतली खोली वापरायची बंद केली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. मला आशा होती की तो प्रकार तेवढ्या जागेपुरताच असेल आणि तेवढ्यावरच काम भागेल. पण नाही. काल रात्री मी झोपायच्या खोलीत गेलो आणि तेथेही दिवा लावायला जाताच पूर्वीचाच प्रकार परत घडला. 2 दिवस मला जरा स्वस्थता मिळाली होती आणि काही वेळ तरी मी हा पाठलाग विसरलो होतो. आजकाल मी अंधाऱ्या खोलीत पाय टाकायला धजत नाही. पण काल काही वेळापुरतं ते सारं माझ्या ध्यानातून गेलं होतं आणि मी खोलीत जाऊन दिव्याच्या बटणावर हात नेला. पुन्हा हाताला गार मऊ स्पर्श झाला. तोंडाशी आलेले शब्द मी प्रयासाने दाबले. पुन्हा मागच्या वेळेसारखा तमाशा व्हायला नको म्हणून टेबलावरचा दिवा लावला. अर्थात खोली रिकामी होती. दिवा बंद न करता मी झोपलो. रात्री केव्हा तरी येऊन शंकरने तो बंद केला असावा, कारण पहाटे मला अवचितपणे जाग आली तेव्हा सर्वत्र अंधार होता. मला एकाएकी अंधाराची भीती वाटायला लागली. मी उठून टेबलाकडे सरकलो, पण 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 कॉटच्या कडेवरच काहीतरी बसलं होतं. मला असं वाटतं की मी मोठ्यांदा ओरडलो असलो पाहिजे. एकाएकी शंकर धावत आला आणि त्याने खोलीतला दिवा लावला. मी त्याच्याही अंगावर ओरडलो. एखाद्या भ्यालेल्या लहान मुलासारखाच मी वागलो असलो पाहिजे. शंकरलाही त्याचं आश्चर्य वाटलं आणि रागही आला. खोलीत कोणाला येऊ दिलंस? घरात तुझं लक्ष कसं नाही? हे असं काहीतरी आणि आणखी काही कमी जास्त मी त्याला बोललो. त्याला खोलीतच थांबायला सांगितलं, पण त्याने नकार दिला. तो म्हणाला की त्याच्याकडे घरचं काम आहे. वेड्या पिशा आणि आजारी माणसाजवळ रात्रीच्या रात्री बसायचं काम नाही. मला मदत करण्याची मी त्याला विनंती केली, पण त्याचं एक सूत्र कायम राहिलं. मला वाटतं आमची बरीच बाचाबाची झाली असावी. आज सकाळी उठताच त्याने माझ्याकडे राहावयाची इच्छा नसल्याचं मला सांगितलं. मी काय करणार? 2 महिन्यांचा पगार आणि सर्टिफिकेट देऊन त्याला जाऊ दिलं. हरणीशास्त्री हलक्या आवाजात म्हणाले, तर मग आपण चर्चा केलेली वेळ तुमच्यावर आली आहे? हो, आणि ते माझं दुर्भाग्यच आहे. आज मला खरी जरुरी असताना माझ्याजवळ कोणी नाही. आजवर जमवलेली माणसं नालायक ठरली. भैयासाहेब, हा त्यांच्यावर अन्याय होत नाही का? माझंच चुकलं. तुम्ही म्हणता ते खरंय. मी त्यांच्याशी माणुसकीने वागलो नाही. त्यांनी यंत्राप्रमाणे वागावं अशी अपेक्षा केली. नाही, तशी अट घातली. शेवटी ती सर्व खरोखर यंत्रासारखीच भावना शून्य निघाली. ठीक आहे, ठीक आहे. जास्त फिकीर करू नका. यातूनही मार्ग निघेल. पण या स्थितीत तुम्ही एकटं राहणं ठीक नाही. कुठे जाण्यासारखं नाही का? मुंबईत उद्या माझं व्याख्यान होतं, पण गेल्या आठवड्यातच मी त्यांना माझी येण्याची शक्यता नाही असं कळवलं होतं.
त्यांनी अजून ते मान्य केलेलं नाही ना? नाही. उलट त्यांची पत्र आली आहेत की काहीही करून या. उत्तम. उद्याऐवजी तुम्ही आजच का नाही जात? तुमच्या मनाला जरा तरी शांती मिळेल आणि तुम्ही परत आल्यानंतर पाहूया आपण. हरणेशास्त्रींनी कामधनींना स्टेशनवर निरोप दिला आणि ते आपल्या कामात गुंतले. पण मनात एका बाजूला त्यांना भैयासाहेबांबद्दल काळजी वाटत होती. 2 दिवसांनंतर त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वर्तमानपत्र उघडलं आणि त्यात भैयासाहेबांच्या व्याख्यानाबद्दल काही आलं आहे का ते चाळलं. पण तिसऱ्या पानावर त्यांच्या दृष्टीस हा मजकूर पडला. मुंबई दिनांक 10. सुप्रसिद्ध संशोधक आणि व्याख्याते प्रोफेसर कामधनी यांचे आज व्याख्यान होणार म्हणून सभागृह श्रोत्यांनी भरगच्च भरलं होतं. प्रोफेसर व्यासपीठावर आले तेव्हा आसपासच्या मंडळींना त्यांची प्रकृती खालावल्यासारखी दिसली. त्यांचा तुटक स्वभाव सर्वांना माहीत असल्यामुळे कोणीही त्यांची चौकशी करण्याचं धाडस केलं नाही. प्रोफेसर साहेबांनी नेहमीप्रमाणे आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणास सुरुवात केली. पण लवकरच सर्वांच्या लक्षात आलं की आज त्यांचं लक्ष पूर्णपणे आपल्या विषयावर नाही. पहिल्या 5-6 मिनिटांनंतर ते मध्येच थांबले आणि त्यांनी आपल्या मानेवरून काहीतरी झटकून टाकल्यासारखी हालचाल केली आणि परत बोलायला सुरुवात केली. पण पुन्हा 5 मिनिटांनी परत असाच व्यत्यय आला. त्यांचे शब्द थांबले आणि एखादी फीट येत असल्यासारखा त्यांचा चेहरा एकदम वेडावाकडा झाला. पुन्हा त्याने काहीतरी दूर लोटल्यासारखे हातवारे केले आणि पुढे बोलायचा आटोकाट प्रयत्न केला. पण 1-2 मिनिटातच ते ध्वनिक्षेपकापासून मागे सरले आणि मोठ्या चमत्कारिक चेहऱ्याने व्यासपीठाच्या मागच्या बाजूने हळूहळू सरकू लागले. दरवेळी स्वतःपासून काहीतरी दूर लोटण्याची त्यांची खटपट चालली होती असं दिसत होतं. शेवटी हा ताण असह्य होऊन व्यासपीठाच्या कोपऱ्यावरच ते बेशुद्ध होऊन खाली पडले. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना ताबडतोब एका प्रसिद्ध दवाखान्यात नेण्यात आलं. अतिश्रमाने आलेला हा एखादा झटका असावा असे मत काहींनी व्यक्त केले. संध्याकाळी जास्त चौकशी करता असे समजले त्यांची प्रकृती सुधारत असून ते विश्रांतीसाठी पुण्यात घरी जात आहेत. एक उसासा सोडून हरणेशास्त्रींनी वर्तमानपत्र दूर केलं. ही बातमी कालची होती. याचा अर्थ भैयासाहेब आज घरी आलेले असणार. त्यांची ताबडतोब गाठ घेतली पाहिजे. त्यांच्या शंकित मनाला धीर देणाऱ्या 4 गोष्टी त्यांना सांगायला पाहिजेत. यावेळी हे आपल्यालाच करायला हवं. मित्रांनो, तुम्ही खूप जण माझ्या कथा ऐकताय, पण या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नाहीये. फक्त काही क्षण तुम्हाला द्यावे लागतील. आता सबस्क्राईबचं बटन दाबा, शेजारी घंटेचं चिन्ह बेल आयकॉन आहे तेही दाबा, तरच तुम्हाला नवीन आलेल्या कथेचं नोटिफिकेशन मिळेल. लाईक करा, कमेंट करा आणि पहिल्या आठवड्यात हाईप करा. भैयासाहेबांच्यात क्रांतिकारक बदल झाला होता. इतके दिवस त्यांनी आपल्या मनाची उभारी कशी तरी शाबूत ठेवली होती, पण मुंबईस व्याख्यानाच्या वेळी झालेल्या प्रकाराने त्यांचा प्रतिकारच पार कोलमडला गेला आहे हे हरणेशास्त्रींना वाटलं. खोलीत बसल्यावर 5-1 मिनिटं कोणीच बोललं नाही. मग हरणेशास्त्री म्हणाले, भैयासाहेब, तुमच्या व्याख्यानासंबंधी मी वाचलं. खोल गेलेल्या डोळ्यांनी वर पाहत भैयासाहेब म्हणाले, वाचलत ना? शास्त्री बुवा, ते आता माझी पाठ सोडायला तयार नाही. ते माझ्या मागोमाग तिकडे मुंबईस आलं होतं. व्यासपीठावर चढेपर्यंत मला कल्पना नव्हती, पण मी प्रकाशात येऊन बोलायला लागताच ते मला एकदम येऊन बिलगलं. त्या आठवणीनेही त्यांच्या अंगावर शहारा येऊन गेला. मागे मी माथेरानला गेलो होतो तेव्हा ही पकड इतकी घट्ट नव्हती. त्यावेळी मी घराबाहेर तरी त्यापासून मोकळा होतो. त्यावेळीच जर परत येण्याचा मूर्खपणा केला नसता तर कदाचित या त्रासातून वाचलो असतो. हरणेशास्त्रींना त्या बाबतीत शंकाच होती. ते म्हणाले, भैयासाहेब, आता तुम्हाला सारखं ते जाणवतं का? अधूनमधून हा प्रकार सारखा चालू आहे. माझ्या गळ्याभोवती हात पडल्यासारखे वाटतात. मला खेटून अगदी जवळ कोणीतरी उभं राहिल्यासारखं वाटतं. आपल्याला एकदाच झालेल्या त्या स्पर्शाने आलेल्या शिसारीची आता हरणेशास्त्रींना आठवण झाली आणि त्यांना भैयासाहेबांच्या असह्य मनस्तापाची पूर्ण कल्पना करता आली. असं एखादं काहीतरी सारखं मागे लागलं तर?
भैयासाहेब, तुम्ही एका गोष्टीचा विचार केलात का? आता कशाला विचार करायचा? त्याची इच्छा तरी काय आहे? अगदी खालच्या आवाजात भैयासाहेब म्हणाले, माझ्याबद्दल त्याच्या मनात द्वेष नाही, राग नाही, उलट प्रेम आहे. मग त्याला हवं ते तुम्ही देऊ शकणार नाही का? दोन्ही हात तोंडावर ठेवून भैयासाहेब म्हणाले, हरणे शास्त्री, ते शक्य तरी आहे का? तुम्हाला तरी ते शक्य झालं असतं का? अशा अर्धवट वेडपट मनाच्या माणसाशी संबंध तरी शक्य आहेत का? ते अत्यंत अवघड ठरेल हे मी मान्य करतो, पण नाही. माझ्याबद्दल त्याच्या मनात जर सुडाची भावना असती, जर माझ्याबद्दल त्याच्या मनात द्वेष असता, तर मी समजू शकलो असतो. माझा नाश करण्यासाठी, सूड उगवण्यासाठी त्याने माझ्यावर हल्ला केला असता, तर मी त्याला धीटपणे तोंड दिलं असतं. पण ही सलगी, हे प्रेम, हा गळेपडूपणा शक्य नाही. एकाएकी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. खुर्चीत ते अगदी अंग चोरून बसले. हाताने आणि पायाने काहीतरी लांब दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागले. विकृत चेहऱ्याने ते ओरडले, पहा, ते माझ्याजवळ येतंय. माझ्या गळ्याला मिठी घालायची धडपड करतंय. तुम्हाला दिसत नाही का? शास्त्री बुवांना समोर भैयासाहेबांखेरीज दुसरं काही दिसत नव्हतं. अत्यंत प्रेमाने आणि सहानुभूतीने ते पुन्हा एकदा म्हणाले, भैयासाहेब, जे काही तुमच्या जवळ आलं असेल तेही प्रभूने निर्माण केलेलं आहे. ते तुमच्याजवळ किती साधी मागणी करतंय, ती पुरी करण्याचा प्रयत्न तरी करून पहा. मनाचा एक कोपरा तरी त्याला द्या. इतक्या दिवसांनी आज भैयासाहेबांच्या चेहऱ्यावर परत एकदा तो पूर्वीचा कठीणपणा आला. त्यांचे डोळे रागाने लाल झाले. दात आवळून कर्कश स्वरात ते म्हणाले, शास्त्री बुवा, ही सूचना तुम्ही केली आहे म्हणून मी त्याला उत्तर तरी देतो. मला प्रेम भावना माहीत नाहीत. माझ्या मनात केवळ बुद्धीलाच प्राधान्य आहे. प्रेम करू म्हटल्याने सुद्धा मला ते जमणार नाही. माझ्यापेक्षा बुद्धीने जे श्रेष्ठ आहेत त्यांच्यासाठी माझ्या मनात आदर आहे. माझ्या बरोबरीचे जे आहेत त्यांच्यासाठी कुतूहल आहे. आणि माझ्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत त्यांच्यासाठी केवळ उपेक्षा आहे. दुसरी भावना मला माहीत नाही. आणि हे जे काही प्रेमाच्या आशेने आपल्या विकृत स्वरूपात माझ्यापाशी आलंय, त्याच्यासाठी माझ्याजवळ प्रेम तर नाहीच, करुणाही नाही, दयामायाही नाही, पण प्रखर द्वेष आहे. तो मी त्याला भरपूर प्रमाणात देऊ शकेन. शक्य असतं तर मी सुरीने त्याची खांडोळी करून टाकली असती आणि त्यावर थया थया नाचलो असतो. हे मी त्याला देतो. माझं हृदय त्याने काठोकाठ भरलंय. द्वेष, संताप, तिटकारा, हे घे. भैयासाहेबांच्या विस्फारलेल्या डोळ्यात एकदम आश्चर्य आलं. शास्त्री बुवा, त्याला जायचं आहे, वाट द्या. हरणे शास्त्री एकदम खडबडून म्हणून ताठ बसले. खिडकी उघडा, त्याला जाऊ द्या. गडबडीने उठून हरणेबुवा खिडकीकडे गेले आणि त्यांनी ती उघडली. भैयासाहेब विलक्षण उत्कंठेने खोलीत इकडे तिकडे पाहत होते. पुन्हा ते त्याच विलक्षण कापणाऱ्या आवाजात म्हणाले, नाही, खिडकी नाही, दार उघडा, बाहेरचं दार. ते ज्या वाटेने आत आलं त्याच वाटेने त्याला जायचंय. लवकर शास्त्री बुवा, त्याला जायचं आहे, वाट द्या, लवकर. पुन्हा कशाचा विचार न करता हरणेबुवा लगबगीने खोलीबाहेर गेले. त्यांनी बंगल्याचं मोठं दार उघडलं आणि चांगले 5 मिनिटं तसेच उघडे ठेवून ते तिथे उभे राहिले. भैयासाहेबांच्या विलक्षण वागणुकीने त्यांची नेहमीची चिकित्सक बुद्धीच निकामी झाली होती. आपण काय करीत आहोत याचीही त्यांना शुद्ध राहिली नव्हती. मन जरा ताळ्यावर आणण्यासाठी त्यांनी सर्व बाजूनी एक शांत नजर टाकली. समोरच रात्रीच्या वेळी मोकळं झालेलं उद्यान होतं. तिथपासूनच या साऱ्या विलक्षण प्रकाराची सुरुवात झाली होती. अशा मोकळ्या बागेत कोण येणार? पण एकाएकी त्यांची नजर थबकली. बाग खरोखर मोकळी होती का? त्या दिव्याखालच्या बाकावर ते काय होतं? एखादं माणूस अगदी थकून बाकाच्या पाठीवर मान टाकून बसावं तसं काहीतरी दिसत होतं. खोलीत नुकताच घडलेला प्रसंग आठवून शास्त्रीबुवांच्या अंगावर एक बारीक काटा उभा राहिला. त्यांनी उभ्या जागेवरूनच ते काय होतं हे निरखून पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही स्पष्टपणा येईना. पुढचा मागचा विचार न करता त्यांनी
बाकावरच्या त्या वस्तूवर नजर ठेवून एकदम रस्त्यात पाऊल टाकलं. एकाएकी उजवीकडून भरधाव येणाऱ्या गाडीचा हॉर्न वाजला आणि समोरून जाईपर्यंत साहजिकच त्यांची नजर बाकावरून दूर झाली. पुन्हा त्याने तिकडे पाहिलं तेव्हा बाक रिकामा होता. 2 गोष्टींची त्यांना खात्री पटली. एक म्हणजे आता आपल्याला काहीही दृष्टिभ्रम झाला नव्हता आणि दुसरी, आता पुढे जाऊन पाहण्याचा उपयोग नव्हता, कारण तिथे आता काही असणार नाही. विचारमग्न मनाने हरणेबुवा आत आले आणि खोलीच्या दारात थांबले. प्रोफेसर भैयासाहेब कामधनी त्यांच्या खुर्चीत अगदी वेड्यावाकड्या अवस्थेत पडले होते. त्यांच्या हाताला हात लावताच शास्त्रींना कळून चुकलं की कारभार आटोपला आहे. पण तरीही त्यांनी डॉक्टरांना आणलंच. हार्ट अटॅक, सडन सीझर. डॉक्टर म्हणाले, ही धिप्पाड शरीराची माणसं स्वतःच्या शक्तीचा गैर आत्मविश्वास बाळगून राहतात. त्यांनी प्रथमपासूनच काळजी घ्यायला हवी होती. आपलं आयुष्य वेगळ्या तऱ्हेने घालवायला हवं होतं. खरं आहे, अगदी खरं आहे, हरणे शास्त्री खिन्नपणे म्हणाले. लेखन नारायण धारप, सादरीकरण सुजाता. मित्रांनो, पाहुणी आणि पुरातन या दोन्ही कथांना तुम्ही जे भरभरून प्रेम दिलत त्याबद्दल मनापासून आभार. तुमचा पाठिंबा, तुमची साथ अशीच मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना. तुम्ही खूप जण माझ्या कथा ऐकताय, पण या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि पहिल्या आठवड्यात हाईप करा. मित्रांनो, शब्दफुले चॅनलवर मेंबरशिप पर्याय उपलब्ध आहे. माझ्या चॅनलच्या पेजवर आल्यावर जॉईन हे बटन दिसेल. ते बटन दाबून तुम्हाला मेंबरशिप घेता येईल. तुम्ही जर स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना.com, जिओ7 अशा प्लॅटफॉर्मवर ऐकत असाल, तिथे मला नक्की फॉलो, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा पॉडकास्ट शेअर करा. तर आजच्या या भागात मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लेस्ड. थँक्यू. धन्यवाद.